कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची तयारी होते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपनं 100 कोटींची ऑफर दिली होती असं काँग्रेस आमदार रवी किशन गौडा यांनी दावा केलाय आणि या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। 2 दिवसांपूर्वी आपल्याला फोन करून 100 कोटींची ऑफर दिली गेली होती। भाजपला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला फोन आला होता, पण आपण नकार दिला असं त्यांनी म्हटलंय। कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। मला ज्यांनी फोन केला होता त्यांची ऑडिओ माझ्याकडे आहे, योग्य वेळी आम्ही ती बाहेर काढू असं देखील गौडा यांनी म्हटलं। कर्नाटकचं निवडून आलेलं सरकार, मध्य प्रदेशचं निवडून आलेलं सरकार, महाराष्ट्रातला झालेला प्रकार, गोव्यात झालेला प्रकार, मोदींना येणं केनं प्रकारानं सत्ता टिकवायची आहे। जर जनतेच्या विश्वासाला त्यांनी जर गमावला असेल तर मग आर्थिक व्यवहार करूनच सत्ता टिकवायचा प्रयत्न चाललेला आहे। आणि हे ऑपरेशन लोटस हा काही प्रकार नवीन नाही आहे। आता भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार फक्त ऑपरेशन लोटस करूनच सत्तेत राहील, ते जनमानसामधून पूर्णपणे उतरलेलं आहे।